फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर फोटो काढून स्टेटस ठेवले म्हणून आपण त्यांचे खरे भक्त ठरत नाही. त्यांचे विचार मनात आणि आचरणात उतरवावे लागतात. जेव्हा आपण महाराजांसारखी इमानदारी, दूरदृष्टी आणि धैर्य स्वीकारतो तेव्हा आपण अपयशाला संधीत बदलू शकतो. महाराजांनी जसा स्त्रियांचा सन्मान केला, अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहिले, तो गुण आपल्या स्वभावात आहे का हे आधी स्वतःला विचारा. ते नेहमी न्यायाच्या बाजूने उभे होते. तो कुणावरही अन्याय केला नाही. जर आपण त्यांच्या विचारांच्या विरुद्ध वागत असू तर त्यांच्या नावाचा अभिमान बाळगण्याआधी स्वतःला बदलणं गरजेचे आहे. त्यांनी दाखवलेल्या सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालूया. आपल्या हातून कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊया आणि मग अभिमानाने होय, मी खऱ्या अर्थाने महाराजांचा मावळा आहे. महाराजांसोबत फोटो काढून स्टेटस ठेवून दिखावा करण्यापेक्षा त्यांच्या विचारांवर जगणं हेच त्यांना खरी आदरांजली आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला 1% जरी टोचला असेल तर समजून घ्या, तुम्ही अजूनही आपल्या महाराजांचे विचार पूर्णपणे आत्मसात केले नाही, म्हणूनच ते टोचत आहे. कारण महाराजांनी शिकवलेला स्वाभिमान फक्त स्टेटसवर ठेवायचा नसतो, तो रक्तात उतरवायचा असतो. हा स्वाभिमान आपल्या जगण्यात दिसला पाहिजे, केवळ शब्दांत नाही. न्यायासाठी उभं राहणं, सत्यासाठी लढणं आणि आपल्या माणसांसाठी खंबीरपणे साथ देणं हीच खरी महाराजांची शिकवण आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच त्या वारशाला पात्र आहे का? आणि असं काही करा की नाव घेताना छाती अभिमानाने भरून येईल. स्वाभिमान जपा, कर्तृत्वाने जगा आणि मग अभिमानाने म्हणा, मी खऱ्या अर्थाने महाराजांचा मावळा आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.